नमस्कार मित्रांनो, त्रिशूला MCQ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तिसरा एपिसोडला आलेलो आहोत। चला, त्रिशूला MCQ सिरीजमध्ये आपण नॉलेज घेत सतत प्रॅक्टिस करणार आहे, कधीपर्यंत सक्सेस होईपर्यंत। बरं का, आपण कुठले एक्झामला टार्गेट करणार आहे बघा। नॉर्सेट मेनली तर आपलं DMER आणि DHS असणार आहे आणि त्याच्यासोबत ESIC, RRB, CHO, SGPGI, जिपमर, DSSSB आणि नर्सिंगचे सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आपण मात करत जाणार आहे। बघा, कुठले सब्जेक्ट कव्हर करणार आहे आपण? सर्व ऑल नर्सिंग सब्जेक्ट कव्हर करणार आहे। बघा, त्रिशूला म्हणजे काय? नर्सिंग करिअरला नवी दार मराठीमध्ये आपण पहिल्यांदा घेऊन आलोय। ओके, चला आपण सुरू करूया। बघा, आजचं मोटिवेशन काय आहे? यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा, बघा, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा आहे जे अपयशी होणाऱ्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे। म्हणजे आपले नेगेटिव्ह जे माइंडसेट असते आपलं, त्याच्यापेक्षा आपलं पॉझिटिव्ह माइंडसेट खूप असणे म्हणजे प्रबळ असणे खूप महत्त्वाचे आहे। बरं का, आपण ज्यावेळी तुम्ही सतत अभ्यास करणार, ज्यावेळी तुम्ही तुमच्या सोबत कोणी पण असो नेगेटिव्ह माइंडवाले, त्यांनी काय म्हणणार? अरे DMER वॅकन्सी येणार नाही, तू कशाला अभ्यास करतोय? नॉर्सेटचा अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे, तुझं होणार का? म्हणजे तुमचं होणार आहे का? नाहीये। काय? ही सगळी नेगेटिव्ह माइंडसेट आहे। आपण कधी पण कशामध्ये राहायचं? पॉझिटिव्ह मध्ये राहायचं। मी बघा, DMER मध्ये आणि नॉर्सेट मध्ये कुठल्या पण एक्झामला तुम्ही तयारी करत असेल तर तुम्हाला किती सीट पाहिजे? एकच। म्हणून कधी पण हे सीट माझंच आहे म्हणून चालायचं, कारण पॉझिटिव्ह माइंडसेट असायला पाहिजे आपल्याकडे। ओके, बघा काय म्हणते? यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा, मला नाही भेटणार ह्या भीतीपेक्षा मला भेटणारच आहे याची अधिक प्रबळ असली पाहिजे। ओके, चला आज आपण एपिसोड तिसरा सुरू करूया त्रिशूला MCQ सिरीजचे। बघा, पहिले क्वेश्चन काय म्हणते? द फेल्युअर ऑफ युटरस, बघा काय झाले? युटरस फेल झाले टू रिटर्न इट्स नॉर्मल साईज साठी। बघा, युटरस हे बघा, युटरस नॉर्मल असते बरं का, प्रेग्नन्सीमध्ये त्याची शेप चेंज होतात। परत हे झालं प्रेग्नन्सी, परत ते कसं यायला पाहिजे? नॉर्मलमध्ये यायला पाहिजे। ते काय झाले? आता फेल झाले नॉर्मलमध्ये यायला। त्याला आपण काय म्हणतो असं विचारलेलं आहे। बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? इन्व्होल्युशन, दुसरा आहे सब इन्व्होल्युशन, तिसरा आहे प्रोट्रुजन, चौथा आहे प्रेझेंटेशन। ओके, आपण थोडक्यात युटरस बद्दल बघून येऊया। चला, काय बघायचं आपल्याला? एक मिनिट, सॉरी कुठे गेला आपला? सॉरी। ओके, चला काय बघायचं आपल्याला? फिजिओलॉजिकल चेंजेस। फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग प्रेग्नन्सी, चेंजेस ड्युरिंग प्रेग्नन्सी। युटरसचे खूप क्वेश्चन येतात बरं का। ड्युरिंग प्रेग्नन्सी कुठली बघणार आहे? कुठली पार्टचे? युटरसचे, म्हणजे युटराइन चेंजेस ते आपण बघणार आहे। बघा, कुठली चेंजेस असणार आहे। एक मिनिट, कलर चेंज करून घेतो मी। हे झालं आपलं हेडलाईन। बघा, त्याच्यामध्ये बघा, ही नॉर्मल स्टेजमध्ये कसं असते, त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये कसे चेंज होते। बघा, पहिला आपण काय बघू? लोकेशन बघू। लोकेशनमध्ये युटरस कुठे असते? पेल्विक रिजनमध्ये। कुठे? पेल्विक रिजनमध्ये। आता नंतर प्रेग्नन्सीमध्ये कुठेपर्यंत जाणार आहे? ऑब्डोमिन पर्यंत, ऑब्डोमिन बरं का, हे लोकेशन। आणि साईज बद्दल, साईज किती असते? 7.5 सेंटीमीटर असते नॉर्मली, पण प्रेग्नन्सीमध्ये बघा असे लेंथ करू आपण 35 सेंटीमीटर पर्यंत जाते। हे झालं प्रेग्नन्सी स्टेज मधला चेंजेस बघतोय आपण युटरसचे। आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? वेट किती असते नॉर्मली? 60 ग्रॅम, 60 ग्रॅम। आणि प्रेग्नन्सीमध्ये 1 किलो पर्यंत, लक्षात ठेवा, म्हणजे किती? 900 ते 1000 ग्रॅम, नियरली 1 kg बरं का। आणि ब्लड सप्लाय कसं असणार आहे? ब्लड सप्लाय नॉर्मली किती असते? 5 ते 10 मिलीलिटर, ओके, ml। आणि प्रेग्नन्सीमध्ये 500 ते 700 एवढी का वाटते? बच्चूला द्यायचं असते बरं का। न्यूट्रिशन असो, ऑक्सिजन सप्लाय प्लॅसेंटामधनं, कारण युटरसमधनं प्लॅसेंटा सप्लाय प्लॅसेंटामधनं बच्चूला। हे किती झालं? 500 ते 700
सॉरी 700 मिलीलीटर एवढी झाले. आणि डायमीटर म्हणजे सर्कम्फरन्स बघूया, हे पण सर्कम्फरन्स नॉर्मली किती असणार आहे, 28 ते 34 सेंटीमीटर. पण प्रेग्नन्सीमध्ये 95 ते 100 सेंटीमीटर. हे बघा, हे झालं आपली नॉर्मल. ओके, हे काय, ही नॉर्मल. प्रेग्नन्सीमध्ये असं होणार आहे. पण जे नॉर्मलमधनं प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सीमध्ये परत नॉर्मलमध्ये यायला पाहिजे. किती प्रेग्नन्सी किती असते, 9 मंथसाठी असते. त्याच्यानंतर काय, सगळे रिटर्नमध्ये यायला पाहिजे, म्हणजे जे अगोदरचे शेप होते तसं आहे. ओके, बघा बघा, शेप म्हणल्यावर लक्षात आलं. युटरिनचा शेप पण विचारते बरं का, खूप वेळा विचारलेला आहे. युटराइन शेप म्हणजे शेप कसा बदलते युटरसची, कधी ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये. त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बरं का, 3-4 खूप वेळा विचारलेला आहे. बघा, नॉर्मली कसं असणार आहे, नॉर्मली पैरी फॉर्म मध्ये असणार आहे, पैरी फॉर्म बरं का. आणि 6 वीक मध्ये हे विचारले बघा, हेन्स एग क्वेश्चन मार्क करून ठेवा. आणि 8 वीकला कसं असणार आहे शेप, क्रिकेट बॉल राऊंड असते बघा, तसे. ह्याला लार्ज ऑरेंज पण म्हणतात, लार्ज ऑरेंज. बघा, एक क्वेश्चन ESIC आणि RR मध्ये असा आलता, 8 वीक मध्ये युटरिन शेप कसा असणार आहे. त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन दिलता, क्रिकेट बॉल आणि लार्ज ऑरेंज. पण फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला कुठलं द्यायचं आहे, लार्ज ऑरेंजला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं आपल्याला, दोन्ही MCQ मध्ये म्हणजे ऑप्शन मध्ये आलं तर बरं का. आता 12 वीक मध्ये कसं असं असणार आहे, ग्लोबुलार. अजून काय, फिटल हेड. हे पण 2 ऑप्शन मध्ये हे दोन्ही आलं तर 12 वीक मध्ये कसं असणार आहे शेप आल्यावर आपल्याला फिटल हेडला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचा आहे. फर्स्ट प्रायोरिटी कशाला, बघा 8 वीक मध्ये लार्ज ऑरेंजला, 12 वीक मध्ये फिटल हेडला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं आहे. पण लार्ज ऑरेंज नसलं तर क्रिकेट बॉल तर असणार आहे, आणि फिटल हेड नसलं तर ग्लोबुलार असणार आहे बरं का. आणि 28 वीक मध्ये कसं असणार आहे, परत पैरी फॉर्म मध्ये, म्हणजे जे नॉर्मल शेप होता तसं आहे बरं का. आणि टर्म मध्ये हे विचारतात बघा, टर्म मध्ये कसे, स्पेरिकल असे युटरिन चेंजेस होणार आहे ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये. बघा, हे पण महत्वाचं आहे, आणि हे टर्म वाला बरं का. हे झालं युटरिन चेंजेसचे. बघा, ऑप्शन मध्ये काय, आपण कुठे आलो बघा, एक बघूया. इन्व्हल्युशन म्हणजे काय, काय होतं, इन्व्हल्युशन म्हणजे काय आहे, हे नॉर्मल प्रोसेस आहे. कसा आहे नॉर्मल प्रोसेस. त्याच्यामध्ये काय होणार बघा, युटरस रिटर्न येतो तो इट्स नॉर्मल पोझिशन मध्ये, कसे, प्री प्रेग्नंट स्टेजला. प्रेग्नन्सीमध्ये काय काय चेंजेस झाले त्याच्या अगोदर कसे होते या स्टेजमध्ये. प्रेग्नेंट साईज कधी, आफ्टर डिलिव्हरी. ठीक आहे, नॉर्मल प्रोसेस आहे. बघा, काय असणार आहे, आता नॉर्मल असणार बरं का सगळी शेप, परत प्रेग्नन्सीमध्ये चेंज होणार बरं का. त्याच्यानंतर परत काय, नॉर्मलमध्ये यायला पाहिजे. हे काय, इन्व्हल्युशन म्हणजे नॉर्मल झालं, प्रेग्नन्सीमध्ये चेंजेस झाले, परत ते इट्स नॉर्मल चेंजमध्ये रिटर्न आले, ह्याला आपण काय म्हणायचं, इन्व्हल्युशन. दुसरा ऑप्शन काय बघा, सब इन्व्हल्युशन म्हणजे इन्व्हल्युशनचा अपोजिट. बघा, इन्व्हल्युशनचा अपोजिट काय, नॉर्मल प्रोसेस काय होता, नॉर्मलमधनं प्रेग्नन्सीमध्ये आले, प्रेग्नन्सीमध्ये रिटर्न कशात, नॉर्मलमध्ये. मग सब इन्व्हल्युशन मध्ये ते नॉर्मलमध्ये नाही येणार, म्हणजे काय असणार आहे इन्व्हल्युशनचे, बघा, सब इन्व्हल्युशन म्हणजे डिले किंवा फेल होणार आहे. बघा, काय, फेल्युअर किंवा डिले, उशीर होणार, डिले ऑफ युटरस टू रिटर्न इट्स नॉर्मल पोझिशन, रिटर्न टू नॉर्मल साईज म्हणा, पोझिशन म्हणा, साईज म्हणजे उशीर होणार आहे. कॉमनली कशामुळे हे होतात, मोस्ट कॉमनली इन्फेक्शनमुळे असं होतात बरं का. हे पण लक्षात ठेवा, हे काय नाही पण ओके. हे झालं सब इन्व्हल्युशनचे काय, फेल झाले
कशामध्ये फेल झाले, जे नॉर्मल साईज. बघा आपण काय बघितलं, नॉर्मल साईज असते बरं का, आणि त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये चेंज होते. त्याच्यानंतर नॉर्मल यायला पाहिजे बरं का, नॉर्मल यायला पाहिजे पण येत नाहीये. हे काय झालं, सब इनोलेशन. मला वाटते तुमच्या लक्षात आलं असेल बरं का. इनोलेशन म्हणजे काय, नॉर्मल मधनं प्रेग्नन्सीमधनं परत नॉर्मल, पण सब इनोलेशन मध्ये नॉर्मल होत नाहीये. मग आपलं उत्तर भेटले का, द फेल्युअर ऑफ युटरस टू रिटर्न इट्स नॉर्मल साईज, फेल झाले. मग इनोलेशन असणार आहे का, हे नॉर्मल प्रोसेस आहे, हे नसणार. सब इनोलेशन आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रोट्रुजन. प्रोट्रुजन म्हणजे काय, बल्जिंग म्हणजे एक ऑर्गन. बघा आपण, माझ्याकडे इमेज आहे, इमेज कुठे गेली बघा. हे काय, युटरन इनोलेशन. बघा नॉर्मल इथे पेल्विक रिजनमध्ये असतं युटरस बरं का, इथे नॉर्मलमध्ये, पण प्रेग्नन्सीमध्ये इथपर्यंत झालंय. परत ते 10 दिवसात, बघा इथे काय लिहिलेलं आहे, डे पोस्टपार्टम, फंडल हेड पोस्टपार्टम, 10 दिवसात परत जे पेल्विक रिजनमध्येच येते, त्याला आपण काय म्हणायचं, युटरन इनोलेशन. म्हणजे हे नॉर्मल प्रोसिजर आहे. ओके, हे काय बघा, त्याच्यामध्ये सब इनोलेशन. बघा त्याच्यामध्ये जे नॉर्मल पोझिशनला आलं नाहीये, बघा इथेच थांबलेलं आहे, इथे लिहिलेलं बघा, सब इनोलेशन. रेटिनल प्लॅसेंटा इथेच थांबलेलं आहे, युटरन कॅव्हिटी वगैरे, युटरन अटोनी वगैरे झालेलं आहे, म्हणून ते इथेच थांबलेलं आहे. कॉमनली कशामध्ये, इन्फेक्शन वगैरे झालं तर होते. हे बघा, हे काय, डिस्क प्रोट्रुजन, त्याला आपण काय म्हणतो, बल्जिंग. काय म्हणू शकतो आपण, प्रोट्रुजन. एक ऑर्गन दुसरी ऑर्गन मध्ये बाहेर येते बघा, हर्नियासारखं वगैरे. एक्झाम्पल आपण रेक्टल प्रोलॅप्स वगैरे म्हणू शकतो बरं का. काय, बल्जिंग, बल्जिंग फॉरवर्ड ऑफ एन ऑर्गन म्हणा किंवा टिश्यू. एक्झाम्पल काय, आपण रेक्टल प्रोलॅप्स देऊ बघा, रेक्टल प्रोलॅप्स. मग ह्याचं काय संबंध आहे का, हे प्रेग्नन्सीचे रिलेटेड नाही आहे तेवढी. ओके, मग हे पण आपलं उत्तर चुकलं. आणि प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन म्हणजे बघा, आपण प्रिव्हियस PYQ मध्ये वगैरे बघितलेलं आहे. काय, जे प्रेग्नन्सी, बघा प्रेग्नन्सीमध्ये द स्ट्रक्चर, कुठली स्ट्रक्चर, बेबीचा स्ट्रक्चर ऑफ प्रेग्नन्सी कुठे असणार आहे, अवेलेबल इन लोअर सेगमेंट. काय म्हणू शकतो आपण, लोअर सेगमेंट म्हणतो बघा, लोअर युटरिन सेगमेंट, युटरिन मध्ये असते बरं का, युटरिन सेगमेंट. कुठली पार्ट असते बघा, प्रेझेंटेशन मध्ये इथे डायग्राम आहे बघा आपल्याकडे. बघा आता कुठली आहे, सर्विक्स. हे बघा, वेजाइना. फिटलचे काय, हेड आहे. नॉर्मली कुठलं असते, सेफेलिक प्रेझेंटेशन. आता कुठले, सेफेलिक प्रेझेंटेशन असते. ह्याच्यामध्ये बटक्स आले तर ब्रीच. म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये एवढेच, जे लोअर, हे बघा हे झालं आपलं युटरस. युटरसचे लोअर आहे ना, लोअर युटरिन सेगमेंटमध्ये जी कुठली पार्ट प्रेझेंट असते त्याला आपण प्रेझेंटेशन म्हणतो. आता हेड आहे म्हणजे फिटलचे हेड, त्याच्यामध्ये सेफेलिक प्रेझेंटेशन नॉर्मल असतो. बटक्स असलं तर बीच प्रेझेंटेशन असतो. कॉर्ड आलं तर कॉर्ड प्रेझेंटेशन म्हणतो आपण, आणि शोल्डर आलं तर शोल्डर प्रेझेंटेशन म्हणतो आपण. हे झालं प्रेझेंटेशन. मग आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे, कुठली, सब इनोलेशन. दुसरी उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, विच इज द परमनंट मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग. परत कशामध्ये आले आपण, फॅमिली प्लॅनिंगचं विचारते. खाली दिलेल्यामध्ये कुठली मेथड हा परमनंट मेथड आहे फॅमिली प्लॅनिंग मधला. बघा ऑप्शन काय काय दिलेलं आहे, कॉपर टी दिलेलं आहे, ओरल पिल्स दिले, कॉन्डम्स दिले, आणि व्हॅस्क्टम. याच्यामधलं परमनंट मेथड कुठली आहे असं विचारते त्यांनी. ओके, आपण एक एक बघूया, आपल्याला थोडक्यात बघून यायचं आहे बरं का. चला, हे बघा पहिला ऑप्शन काय होता, कॉपर टी. हे बघा हे काय, कॉपर टी. याची शेप कसा आहे बघा, टी दिसते ना तुम्हाला, हे टी. हे काय, हे कॉपर, म्हणून आपण काय म्हणायचं, कॉपर टी. बघा कॉपर टी बद्दल थोडक्यात बघूया. कॉपर टी जनरेशन 2 मधला आहे बरं का. त्याच्यामध्ये आयुडी मध्ये इंट्रा, काय म्हणू शकतो आपण, इंट्रा युटरिन डेव्हिस किंवा IUCD, कॉन्ट्रासेप्शन डेव्हिस. त्याच्यामध्ये 3 प्रकार जनरेशन असते. जनरेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड. ही कॉपर टी जनरेशन सेकंड मधला आहे. कधी आलं तर हे पण लक्षात ठेवा, 1970 मध्ये हे आले. शेप कसे आहे दिसले तुम्हाला, टी शेप आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, कॉपर. कसं असणार आहे कॉपर, लॉंग ऍक्टिंग. कसं असणार आहे, लॉंग ऍक्टिंग असणार आहे. आणि रिव्हर्सेबल. रिव्हर्सेबल म्हणजे हे
आपण युटरनमध्ये बसवणार आहे. ज्यावेळी ही रिमूव्ह करतील, ज्यावेळी इमिडिएटली रिव्हर्सेबल होणार आहे बरं का. हे कशाने तयार झालेलं असते? मेड ऑफ पॉलिथिन. कुठली? पॉलिथिन विथ कुठली काय म्हणू शकतो आपण? कॉपर फॉइल रॅपर काय म्हणू शकतो आपण? बघा इथे हे काय झालं? कॉपर काय केलंय? त्याचे राऊंड मारलेले म्हणजे आपण रॅपर म्हणू शकतो बरं का. रॅपर अराउंड इट, त्याची साईडला हिच्या हे झालं. त्यांनी असं तयार केलेलं आहे बघा. हे कुठे आपल्याला प्लेस करायचं आहे? प्लेस्ड इनसाइड द युटरस. इनसाइड द युटरस. कशासाठी? टू प्रिव्हेंट प्रेग्नन्सी. कॉन्ट्रासेप्शन मध्ये काय? आपण प्रेग्नन्सीला प्रिव्हेन्शन करायचं. प्रिव्हेन्शन ऑफ प्रेग्नन्सी किंवा प्रिव्हेंट प्रेग्नन्सी हे याच्यासाठी यूज करतात बरं का. बघा ह्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असणार आहे? स्पर्मिसिडल असणार आहे. स्पर्मिसिडल म्हणजे काय? किल करणे. बघा स्पर्मिसिडल मध्ये काय काय असणार आहे? काय म्हटलं आपण? मेकॅनिझम ऑफ ॲक्शन स्पर्मिसिडल. त्याच्यामध्ये काय काय करते बघा. डिक्रीज मोटिलिटी. मोटिलिटी म्हणजे ते मोमेंट होणार आहे. मोटिलिटी म्हणजे मोमेंट, स्पर्मची मोमेंट. ओके. डिक्रीज द मोटिलिटी ऑफ स्पर्म. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघतोय आपण कॉपर-टीचं बरं का. आणि डिक्रीज द कॅपॅसिटेशन. आणि डिक्रीज द सर्वायवल टाइम. कशाची? स्पर्मचे सर्वायवल टाइम किती असते? लक्षात ठेवा, हे पण विचारलेलं बरं का. 48 ते 72 तास, आवर्स. हे झालं स्पर्मचे. आणि सेकंडरी ओसाइट त्याचं पण विचारते बरं का. फिमेल मधलं किती असते? 12 ते 24 तास. आपण ओहम पण म्हणू शकतो बरं का. त्याचे 12 ते 24 तास. सर्वायवल टाइम स्पर्मचे 48 ते 72 तास. हे झालं आपलं कॉपर-टी बद्दल. हे काय बघा ह्याची ॲडव्हान्टेज काय आपण बघू. ही हायली इफेक्टिव्ह आहे. हायली इफेक्टिव्ह म्हणजे ह्याचे रिझल्ट भेटणार आहे आपल्याला असं आहे. ओके. हे आपण लॉंग टर्मसाठी पण यूज करतो. परमनंट आहे का? नाही, लॉंग टर्मसाठी. आणि रिव्हर्सेबल पण आहे. रिव्हर्सेबल म्हणजे आपलं परमनंट कॅन्सल झालं ऑटोमॅटिकली. रिव्हर्सेबल कधी? इमिडिएटली आफ्टर रिमूव्हल. आफ्टर हे काढल्यावर. आणि नॉट इंटरफेअर विथ सेक्सुअल ऍक्टिव्हिटी. नॉट इंटरफेअर विथ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. हे झालं त्याची ॲडव्हान्टेज. आणि साईड इफेक्ट पण बघा. साईड इफेक्ट खूप वेळा विचारतात. साईड इफेक्ट काय आहे याच्यामध्ये? ब्लिडिंग आणि PID पण चान्सेस आहे. पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज होण्याची. आणि डिसमेनोरिया म्हणा. काय? साईड इफेक्ट. कॉम्प्लिकेशन काय? कॉम्प्लिकेशन किंवा कॉन्ट्रा इंडिकेशन यांच्यामध्ये हे बसवायचंच नाही आहे आपल्याला. PID पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज असेल तर IUD रेफर करायचं नाही. आणि जेनेटल वगैरे कॅन्सर वगैरे असेल तर जेनेटल CA. प्रेग्नन्सी हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. हे कॉपर-टी बसवायचं कुठला पण इंट्रायुटेरिन डिव्हाइस असो कॉन्ट्रासेप्शनची, त्याची बसवायचं अगोदर आपल्याला प्रेग्नन्सी चेक करायचं असतं. प्रेग्नन्सी आणि अनएक्सपेक्टेड ब्लिडिंग. आपल्याला माहितीच नाही आहे ब्लिडिंग होते जेनेटल ट्रॅकमधनं, ज्यावेळी हे बसवायचं नाही. ते झालं कॉपर-टी बद्दल थोडक्यात बरं का. आपण थोडं बघूया, ज्यावेळी पुढे MCQ येतील ज्याच्यामध्ये आपण कव्हर करत जाऊया. हे झालं कॉपर-टी. हे काय? हे रिव्हर्सेबल झालं. मग हे कॅन्सल झालं. आता नेक्स्ट काय? ओरल पिल्स. बघितलं ना तुम्ही लास्टमध्ये क्लासमध्ये आपण माला D वगैरे बघितलं बघा. हे काय? हे सगळे ओरल पिल्स आहे. आपण टॅबलेट म्हणत नाही हे कॉन्ट्रासेप्शनला. ज्या क्लासमध्ये सांगितलं मी काय म्हणतो आपण? ओरल पिल्स. ओरल पिल्समध्ये किती प्रकार आहे माहिती आहे का? एक आहे COCP म्हणजे कंबाईन्ड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. त्याच्यामध्ये कुठली येणार आहे? इस्ट्रोजन पण असणार,
आणि प्रोजेस्टेरॉन पण असणार, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, कंबाईन्ड प्रोजेस्टेरॉन, ही दोन्ही असणार आहे. एक्झाम्पल कुठली असणार आहे, लास्ट क्लासमध्ये आपण बघितले, कुठली, माला एन आणि माला डी. माला एन माला डी, एन आहे म्हणजे निशुल्क म्हणजे पैसे नाही आहे, हे कुठे भेटणार आहे, गव्हर्नमेंट फ्रीमध्ये देणार आहे, आणि हे काय, हे डी फॉर दुकानमध्ये भेटणार आहे, एवढी लक्षात ठेवा. अजून त्याच्यासोबत 21 ड्रगचे होते बघा, 21 पिलचे फेमिलॉन, हे पण COCP मध्ये येते. आणि दुसरं कुठला प्रकार आहे, POP. POP म्हणजे प्रोजेस्टेरॉन ओनली पिल. बघा, प्रोजेस्टेरॉन ओनली पिल म्हणजे ह्याच्यामध्ये कंबाईन्ड दोन्ही असणार आहे का, नाही, त्याच्यामध्ये ओनली प्रोजेस्टेरॉन असणार आहे, हे पण लक्षात ठेवा. प्रोजेस्टेरॉन हे एकदम बेस्ट कशामध्ये देतात, बेस्ट फॉर लॅक्टेटिंग फिमेलला, ही एकदम मस्त टॅबलेट नाही, मी पण चुकलं बघा, पिल्स लॅक्टेटिंग फिमेलमध्ये देतो बरं का. हे काय, प्रोजेस्टेरॉन ओनली पिल, हे विचारलेलं बरं का, हे क्वेश्चन नका. अजून कुठले, अजून एक होता बघा, कुठली, सहेली. अजून नाव काय होतं, सहेली किंवा छाया. बघितलं ना, ते 8 मेडिसिनचं होतं बघा. फर्स्ट 3 मंथ ट्वाइस अ वीक, नेक्स्ट ट्वाइस वन्स अ वीक. लक्षात आलं, ते झालं ओरल पिल्स. हे पण काय, हे पण रिव्हर्सेबल आहे. ही रिव्हर्सेबल आहे का, नाही रिव्हर्सेबल. मग ही परमनंट मेथड झालंय का, नाही, मग हे पण आपलं चुकलं बघा. कॉन्डम्स म्हणते, कॉन्डम हे सगळ्यांना माहिती आहे, हे परमनंट मेथड आहे का, नाही. हे पण काय, हे बॅरियर मेथड आहे. कुठली मेथड, बॅरियर मेथड. बॅरियर मेथड म्हणजे त्याच्यामध्ये पण फिजिकल बॅरियर बरं का, फिजिकल बॅरियर. हे काय करतं काम, प्रिव्हेंट मीटिंग. कोणाकोणाची मीटिंग थांबते, हे मीटिंग ऑफ लाईव्ह स्पर्म, जिंदा स्पर्म, आणि जिंदा अजून एक कुठला, सेकंडरी ओसाइट बरं का. आत्ता सांगितलं किती स्पर्म, 48 ते 72 तास, सेकंडरी ओसाइटचं 12 ते 24 तास. विचारलेले प्रश्न आहे, ओके, हे लक्षात ठेवा. ही पण काय, रिव्हर्सेबल आहे. हे रिव्हर्सेबल फक्त प्रिव्हेंट करतो, हे काय परमनंट मेथड आहे का, नाही. मग हे पण गेलं बघा. ह्याच्यामध्ये मी दोन्ही कॉन्डम आणलेलं आहे, एक मेलचा आहे, एक फिमेलचा आहे बघा. हे काय, हे मेल कॉन्डम आहे, आणि हे फिमेल कॉन्डम आहे. आपण पुढे जसं क्लास आपलं कंटिन्यू येतात, ज्यावेळी थोडी डिटेलमध्ये बघूया, ओके. चला, हे पण नाही आहे. आता लास्ट ऑप्शन काय राहिलं आपल्याकडे, व्यासोक्टमी. व्यासोक्टमी म्हणजे काय, बघा डायग्राम आहे आपल्याकडं. बघा, व्यासोक्टमीमध्ये आपण काय करतो बघा, जे इथे बघा, हे काय, सेमिनल व्यासाकल आहे. आपले मेन मुद्दा कुठे आहे, इथे बघा. हे काय व्यास डिफरन्स. व्यास डिफरन्सला आपण काय करणार आहे, व्यासोक्टमी कट करून लायगेट करणार आहे. हे काय, हे परमनंट मेथड आहे बघा. व्यासोक्टमी आपण, मला वाटतं व्यासोक्टमी बद्दल थोडी डीप मध्ये बघूया. व्यासोक्टमी हे PHC मध्ये पण करतात बरं का. PHC मध्ये अंडर लोकल अनेस्थेशिया. लोकल अनेस्थेशिया म्हणजे कुठले, लिग्नोकाइन 2%. त्याच्यामध्ये आपण ही सर्जरी करतो, खूप छोटी सर्जरी असते. कशामुळे होतं, कसे, यूज सर्जिकल हुक असते. कसं असते सर्जिकल हुक, असे पुढे असं असते हुक. मी डायग्राम नाही आणलो बरं का. हे सर्जिकल हुक झाले. किती, फक्त कट 2 सेंटीमीटर पीस, 2 सेंटीमीटर जेवढी आपलं कट होते. कशासाठी, ऑफ बोथ साइड. कशासाठी, व्यास डिफरन्समध्ये. व्यास डिफरन्सला काय करतो आपण, रिमेनिंग एंडला कट करून काय बघा, आपण इथे बघितलं बघा. हे काय, व्यास डिफरन्स आहे. एक मिनिट, इथले बघा, इथे काय केलेलं आहे, व्यास डिफरन्सला बघा, कट केले दोन्ही व्यास डिफरन्सला बरं का. एक नाहीये, दोन्हीला कट करायचं, आणि दोन्ही एंडला पण, म्हणजे दोन्ही एंडला म्हणजे ह्याचं एंड, ह्याचं एंड, हे 2 एंड झालं, आणि दुसऱ्याचं इकडे एंड, म्हणजे 4 वेळी आपल्याला काय करायचं, लायगेट करायचं बरं का. एक पण सोडायचं नाही बघा. काय लिहिलो मी,
कट 2 सेंटीमीटर पीस ऑफ बोथ व्यास डिफरन्स आणि रिमेनिंग एंड, जे रिमेनिंग एंड असते रिमेनिंग एंडला काय करायचं आपल्याला, लायगेट सेपरेटली, लायगेट सेपरेटली बरं का, हे खूप महत्वाचं आहे. आपण एवढे बांधलेले आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, स्पर्म काउंट कमी होणार आहे का, स्पर्म प्रोडक्टमध्ये नॉट चेंज, स्पर्म प्रोडक्शनमध्ये काही चेंजेस नसणार आहे. फक्त काय होणार आहे, सेमन इज्युक्युलेशन जे होते, सेमन इज्युक्युलेशन होते त्याच्यामध्ये काय होणार आहे, स्पर्म नस, बघा काय असणार आहे माहिती आहे का, ते आपलं स्पर्म आपण सेमन इज्युक्युलेशन करतो ते होणार आहे, पण ते सेमनमध्ये स्पर्म नसणार आहे एवढीच. बघा सेमन इज्युक्युलेशन का म्हणू शकतो आपण, इज्युक्युलेशन प्रेझेंट असतो म्हणायचं, ओके प्रेझेंट असतो, पण सेमनमध्ये काय नसणार आहे, अब्सेन्स ऑफ स्पर्म, अब्सेन्स ऑफ, ज्याच्यामध्ये स्पर्म नसणार आहे, कशामध्ये, सेमनमध्ये बरं का, आणि स्पर्म प्रोडक्शन त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीये. ओके एवढी आपलं झालं. आणि एवढी सर्जरी झाल्यावर काय सांगायचं त्यांना, एज्युकेशन पण द्यायचं खूप महत्वाचं आहे. किती, 3 महिन्यापर्यंत एज्युकेशन काय द्यायचं आपल्याला, यूज अनदर ऑप्शन, अनदर काउंटर मेथड, काय म्हणू शकतो आपण, काउंटर मेथड म्हणजे हे सोडून, काउंटर नाही, अनदर मेथड लिहू आपण, अनदर मेथड फॉर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. किती दिवसापर्यंत, किती दिवसापर्यंत, फॉर 90 डेज म्हणा, किंवा 3 मंथ म्हणा, आणि 30 इजॅक्युलेशन. दुसरी ऑप्शन मध्ये दुसरी कॉन्ट्रासेप्शन ह्यांना यूज करायला सांगायचं आपल्याला. आणि अजून काय सांगू शकतो, आंघोळ करू नका बाबा 24 तासापर्यंत, एवढे सांगू शकतो आपण. ओके, आणि स्टिच कधी रिमूव्ह करायचं असते बरं का, वरती आपण इन्सिजन घेतले त्याला स्टिच पण करावं लागेल ना, स्टिच एक 5 दिवसांनी आपण काढू शकतो. स्टिच रिमूव्ह ऑन 5th डे म्हणा. ओके एवढी आपण करू शकतो. आणि सायकल वगैरे, बायसिकल अवॉइड करायचं असते, बायसिकल, आणि अजून काय, सायकल, बायसिकल, सायकल हे सगळं एकच झालं बरं का. आणि हे 15 दिवसापर्यंत अवॉइड करायचं असतं बरं का. आधी वजन वगैरे उचलायचं नाही बरं का. हां, हेवी लिफ्टिंग म्हणू आपण, हेवी लिफ्टिंग पण अवॉइड करायचं, हेवी लिफ्टिंग, हे झालं. ओके, आणि अजून स्क्रोटम सपोर्ट, स्क्रोटलला सपोर्टला करायचं आपल्याला, सपोर्ट लुंगी घालायला सांगायचं त्यांना बरं का. हे झालं एकदम इझिली. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कुठली आहे हे लक्षात ठेवा, 90 दिवस, 3 मंथ, 30 एज्युक्युलेशन बरं का. हे झालं वॅसेक्टोमी बद्दल. ओके, हे काय परमनंट मेथड आहे. ह्याच्यामध्ये अजून एक येते NSV. NSV म्हणजे काय, नॉन स्काल्पेल वॅसेक्टोमी, नॉन स्काल्पेल वॅसेक्टोमी म्हणजे इन्सिजन घेणार आहे का, नाही, वॅसेक्टोमी बरं का. त्याच्यामध्ये इन्सिजन नाही घेणार, फक्त हुकने ते व्यास डिफरन्स आहेत जे आयडेंटिफिकेशन करून ते फक्त आपण लायगेट करणार आहे. याच्यामध्ये हे पण सेमच असणार आहे. बघा ह्याला फंड कोणी देते हे महत्वाचे प्रश्न विचारतोय. NSV ला फंड कोणी देते हे खूप वेळा विचारलेले प्रश्न आहे. प्रश्न UNFPA हे बाबांनी काय करते, फंड देते. नाव काय यांचं, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड. यांनी पैसे देते NSV करण्यासाठी, प्रमोशन करतात त्यांनी, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड. ओके, ही इम्पॉर्टंट आहे, हे विचारलेले क्वेश्चन आहे आणि रिपीटेड खूप वेळा विचारले. ओके चला, हे झालं आपलं परमनंट मेथड ऑफ काय फॅमिली प्लॅनिंग. कुठली उत्तर बरोबर असणार आहे, 4था. ओके चला नेक्स्ट जाऊया. बघा काय म्हणते, तिसरा क्वेश्चन आपला आजचे, नॉर्मल शेप ऑफ एंटेरियर फंटानेल. बघा कुठली, नॉर्मल शेप ऑफ एंटेरियर फंटानेल. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये कधी आपण डिस्कस केलं ह्याच्याबद्दल, मला वाटते सुचर आपण अभ्यास करताना ज्यावेळी क्वेश्चन आला सुचर बद्दल, ज्यावेळी आपण हे अभ्यास केलेला आहे बरं का. कुठलं झालं, नॉर्मल शेप ऑफ एंटेरियर फंटानेल. त्याची शेप कसा असते असं विचारते त्यांनी, राऊंड असते का स्क्वेअर असते, आणि डायमंड असते का ट्रायंगुलर. राऊंड म्हणजे असलं झालं, स्क्वेअर म्हणजे कसलं, ते झालं काय
डायमंड म्हणजे असलं डायमंड सारखं, आणि ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणी. हे झालं. मग एंटेरियर फंटानेलचे शेप कसा असते विचारले. चला आपण फंटानेलकडे जाऊया. बघा काय होतं फंटानेल. बघा फंटानेल म्हणजे काय की वाईड गॅप असते, म्हणजे थोडी जास्त. वाईड म्हणजे असं हात करतात बघा क्रिकेटमध्ये, वाईड म्हणजे थोडी लांब, जास्त गॅप. वाईड गॅप बिटवीन कुठे असणार आहे सुचरमध्ये, सुचर लाईनमध्ये. बघा आता सुचर लाईनमध्ये काय, सुचर म्हणजे जॉईंट असते, जॉईंट बिटवीन काय म्हणू शकतो आपण स्कल बोन, जॉईंट बिटवीन स्कल बोन. ओके एक एक्झाम्पल डायग्राम आहे आपल्याकडे. बघा सुचर काय जॉईंट बिटवीन काय होतं, जॉईंट बिटवीन स्कल बोन. बघा इकडे कोरोनर सुचर आहे, ह्याच्यामध्ये बघूया आपण. सॉरी मी इथे चेंज करतो. हे काय इथे कोरोनर सुचर, हे दोन्ही बोन आहे. या बोन मधलं जॉईंटला काय म्हणतो आपण सुचर म्हणतो. हे झालं आपलं काय सुचर. आता फंटानेल म्हणजे काय वाईड गॅप बिटवीन सुचर. ह्या सुचरमध्ये बघा इथे पण सुचर आहे, इथं पण सुचर आहे, आणि इथे पण सुचर आहे, आणि इकडे पण सुचर आहे. ह्या सुचर मधलं बघा काय म्हटलं वाईड गॅप आहे ना, मोठी गॅप, त्याला आपण काय म्हणतो बघा इथे लिहिलेलं आहे काय एंटेरियर फंटानेल. बघा अजून इकडे आलेले सुचर्स, इकडे पण सुचर्स आहेत, इकडे पण सुचर आहेत. अजून इथे बघा काय वाईड गॅप आहे, मोठी गॅप, त्याला आपण काय म्हणतो कुठे लिहिले इथे बघा पोस्टेरियर फंटानेल. त्याला आपण एंटेरियर फंटानेल आणि पोस्टेरियर फंटानेल असं म्हणतो बरं का. चला आपण थोडक्यात बघूया, इम्पॉर्टंट आहे बरं का. फंटानेल खूप वेळा विचारलेला आहे आपल्याकडे म्हणजे बच्चूमध्ये टोटल किती फंटानेल भेटतात आपल्या. बघा टोटल 6 फंटानेल, किती 6 फंटानेल भेटते आपल्याला. किती भेटले आता, एक एंटेरियर होता बरं का, एंटेरियर फंटानेल, आणि अजून एक कुठला भेटला, अजून एक कुठला होता आता जस्ट आपण टिक केलं ना, पोस्टेरियर आणि एंटेरियर. आपल्याकडे 2 फंटानेल भेटले. मग मी इथं काय लिहिलो 6 फंटानेल, मग चुकला का नाही. आपल्याला फक्त फिजिकल एक्झामिनेशन करताना 2च फंटानेल भेटणार आहे बच्चूमध्ये. कुठले एक एंटेरियर आणि एक पोस्टेरियर. जे नाही दिसणारे 4 आहेत. कुठले बघा स्फेनॉइड फंटानेल. कुठली स्फेनॉइड, मी जागा दाखवतो, डायग्राम आहे आपल्याकडे. हे 2 आहे. अजून कुठली मास्टोइडल फंटानेल, सॉरी फंटानेल. हे किती आहे फंटानेल हे पण 2 आहे. बघा स्फेनॉइड फंटानेल 2 आहे आणि मास्टोइड फंटानेल 2 आहे. बघा लोकेशन कुठे आहे यांचे. बघा टोटल कुठे आहे आपल्याला एंटेरियर फंटानेल आहे आणि पोस्टेरियर फंटानेल इथे भेटले. हे झालं एंटेरियर, हे झालं पोस्टेरियर. त्याच्यामध्ये बघा आपल्याला कुठली ओळखायचं आहे मास्टोइड फंटानेल. बघा कुठे इथे भेटले का, हे बघा हे स्विचर मधलं इकडे भेटले. आणि स्फेनॉइड फंटानेल कुठे आहे इथे. बघा वाईड गॅप आहे ना, मी बरत आहे रेड पेनने. हे काय वाईड गॅप आहे, हे पण वाईड गॅप आहे. ह्याला काय म्हणताय आपण स्फेनॉइड फंटानेल एक आणि मास्टर्ड. बघा ह्यानी एक साईड दाखवलं आपल्याला, मग ही दोन्हीकडे असणार आहे. बघा इकडे एक इकडे एक, हे स्फेनॉइडल, मास्टर्ड मधलं इकडे. हे झालं टोटल 4. आणि जे आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय एंटेरियर आणि पोस्टेरियर. टोटल किती झाले बाबा आपल्याकडे 6 फंटानेल झाले. ओके बघा ड्युरिंग एक्झामिनेशन आपल्याला किती भेटणार आहे फक्त 2. कुठले एंटेरियर आणि पोस्टेरियर. त्याच्यामध्ये आपण थोडक्यात बघूया. चला कुठली बघायचं आपल्याला, पहिला एंटेरियर बघू, जे पहिला भेटते आपल्याला एंटेरियर फंटानेल. बघा त्याला आपण काय म्हणतो ऑल्सो नोन ॲज ब्रॅग्मा म्हणतो. त्याच्यामध्ये प्रत्येक लाईन महत्वाचं आहे बरं का. आपण काय म्हणतो ब्रॅग्मा. याची शेप कसा असणार आहे बघा तुम्हीच सांगा. कुठं गेला कुठं डायग्राम कुठं गेला आपलं. बघा शेप कसा दिसतं तुम्हाला. दिसलं का डायमंड. कसं आहे ह्याची शेप, कसं आहे डायमंड सारखं. शेप कसा आहे डायमंड सारखं. फॉर्म्ड बाय
किती 4 सुचर लाईन. कुठले कुठले सांगा बघू. 4 सुचर लाईन बघा कुठले कुठले आहे. इथे एक आहे फ्रंटॅनल सुचर झालं. फ्रंटल सुचर इकडे साईडला 2 आहे. कुठले हे कोरोनल सुचर झालं. आणि पाठीमागचं एक बघा इकडे 2 आहे. इकडे हे झालं हे कोरोनल. पुढचे एक फ्रंटल. पाठीमागचे एक सजायटल. किती झालं टोटल. फ्रंटल 1 बरं का आणि सजायटल 1 आणि 2 कुठले होते कोरोनल. कोरोनलचे 2 एवढी मिळून हे फ्रंटॅनल काय आपल्याला फॉर्मड होते बरं का. डायमीटर लक्षात ठेवा हे पण विचारलेलं आहे. डायमीटर बघा एंटेरियर टू पोस्टेरियर म्हणजे बघा इथे डायग्राम मध्येच दाखवतो. बघा हे आपलं एंटेरियर झालं हे पुढचं पार्ट आणि हे पोस्टेरियर. बघा ह्यांनी काय म्हटलंय एंटेरियर टू पोस्टेरियर असे. याची डायमीटर किती असते असं म्हणतात त्यांनी. किती असते 3 to 4 सेंटीमीटर. 3 to 4 सेंटीमीटर. आणि ट्रान्सफर म्हणजे आडवा. हे किती असणार आहे 2 ते 3 सेंटीमीटर. एकदम इम्पॉर्टंट ह्याच्यामधले क्लोज कधी होते हे विचारलेले क्वेश्चन आहे. क्लोज कधी होते त्याच्यामध्ये 12 ते किती 12 ते 18 मंथ ऑफ एज. ही लक्षात ठेवा खूप वेळा विचारलेली क्वेश्चन आहे. किती 12 ते 18 मंथ आहे बरं का. हे झालं आपलं थोडक्यात एंटेरियर फ्रंटॅनल मध्ये. आता कुठले बघूया पोस्टेरियर बघूया कारण आपल्याला 2च भेटणार आहेत ना फिजिकल एक्झामिनेशन मध्ये. पोस्टेरियर फ्रंटॅनल. ओके ही कसं दिसणार. ह्याला काय म्हणतो आपण आल्सो नोन एज ह्याला लॅम्बडा म्हणतो. काय लॅम्बडा. त्याची शेप कसा असणार आहे. चला डायग्राम कडे कसा असणार आहे शेप बघा. कसा असणार आहे ट्रायंगल. दिसले ना शेप कसा असणार आहे ट्रायंगल. आणि हे पण फॉर्म्ड बाय किती सुचरने तयार होणार आहे फॉर्म्ड बाय 3 सुचर लाईन. दिसले ना तुम्हाला ट्रायंगल मध्ये किती असते 1 2 3 3 सुचर. कुठली कुठली बघा. कुठं गेलं डायग्राम बघा. इकडचे एक आले कुठले सजायटल आणि इकड साईडचे लॅम्बडॉइड म्हणजे लॅम्बडॉइड सुचरची 2 आणि सजायटलची 1 असे मिळून ही फ्रंटॅनल तयार होते. हे झालं आपलं फ्रंटॅनल. आणि डायमीटर बघूया. डायमीटर कसे असते एंटेरियर टू पोस्टेरियर. हे इझिली लक्षात ठेवा. एंटेरियर टू पोस्टेरियर आणि ट्रान्सफर हे दोन्ही 1 to 2 सेंटीमीटर असते. दोन्ही मिळून नाही म्हणजे एंटेरियर पोस्टेरियरचं पण 1 to 2 सेंटीमीटर. बघा हे एंटेरियर टू पोस्टेरियर झाला आणि हे ट्रान्सफर झाला. हे दोन्ही किती असणार आहे 1 to 2 सेंटीमीटर. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी मी एकदमच लिहून टाकलो तुम्हाला. आणि क्लोज्ड ही महत्वाची क्वेश्चन करा. क्लोज कधी होते हे 6 वीक ऑफ एज. 6 वीक ऑफ एज. आपण लिथियम मध्ये एक पाड्या हे केलतो बरं का 4 4 2 8 4 3 12 4 4 16. याच्यामध्ये तुम्ही 6च्या लक्षात ठेवा 6 12 18 बघा 6 वीक याला वीक मध्ये लक्षात ठेवा. आणि दुसरा 12 ते 18 12 ते 18 हे मंथ मध्ये लक्षात ठेवा. बघा हे 6 वीक हे 12 ते 18 मंथ मध्ये. 6 वीक कशाची पोस्टेरियर फ्रंटॅनलची आणि हे एंटेरियर फ्रंटॅनलची लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं मी. बघा काय विचारले होते यांनी एंटेरियर फ्रंटॅनलची. एंटेरियर फ्रंटॅनल कुठे आहे आपलं बघा. एंटेरियर कसं आहे डायमंड शेप दिसले आपल्याला. मग आपलं उत्तर कुठे आहे डायमंड. तिसरे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊया आपण. बघा काय म्हणते अ सिंगल टॅबलेट. किती टॅबलेट आहे सिंगलच आहे. त्याच्यामध्ये काय 0.5 ग्राम ऑफ क्लोरीन इज सफिशियंट टू डिसइन्फेक्ट ऑफ वॉटर. वॉटरला डिसइन्फेक्शन करायचं आपल्याला. डिसइन्फेक्टंट म्हणजे काय किलिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. किलिंग मायक्रो ऑर्गॅनिझम कशामधला पाणीमधला ऑर्गॅनिझम ऑफ वॉटर. कशासाठी मेक सेफ वॉटर. मेक सेफ वॉटर कोणासाठी फॉर ह्युमन कन्झम्पशन. आपल्या माणसाला पिण्यासाठी. कन्झम्पशन म्हणून हे आपल्याला करायचंय. बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे 10 लिटर ऑफ वॉटर 15 लिटर 20 लिटर आणि 25 लिटर.
हे पण आपण ऑलरेडी डिस्कशन झालेलं आपलं हे क्वेश्चनचं बरं का. काय होता क्लोरीन. क्लोरीन ओके. क्लोरीन म्हणजे काय Cl2 आपण असे लिहितो केमिकल रिएक्शन ह्याच्यामध्ये केमिस्ट्रीचं. कुठली हे पद्धत केमिस्ट्री पद्धत बरं का. हे बेस्ट केमिकल आहे बरं का. बेस्ट केमिकल कशासाठी फॉर वॉटर डिसइन्फेक्टंट. वॉटर डिसइन्फेक्टंट किंवा डिसइन्फेक्शन म्हणा. डिसइन्फेक्शन किंवा डिसइन्फेक्टंट काय करणार आहे किलिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आणि पॅथोजन. पॅथोजन पण लिहा बरं का. पॅथोजन पण किल करतो. जे व्हायरस बॅक्टेरिया कोणी पण असो त्याला किल करते. कुठले क्लोरीन. बघा याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं होणार आहे कसं काम करणार आहे. कशामध्ये टाकणार आहे आपण क्लोरीन वॉटरमध्ये. वॉटरचं काय H2O2 हे काय Cl2. याची रिएक्शन काय होणार आहे बघा. काय होणार आहे HOCl प्लस Cl2 म्हणजे काय HOCl म्हणजे हायड्रोक्लोरस आयन ही तयार होणार आहे याच्यामध्ये. हे झालं मेकॅनिझम ऍक्शन क्लोरीनचं. बघा याच्यामध्ये 1 टॅब्लेटमध्ये किती असणार आहे 1 टॅब्लेट ऑफ क्लोरीन किती होतं 0.5 ग्रॅम. हे काय करणार आहे टू डिसइन्फेक्ट 20 लिटर ऑफ वॉटर. 20 लिटर ऑफ वॉटर हे लक्षात ठेवा. हे आपलं उत्तर आहे. किती 20 लिटर साठी ही 0.5 ग्रॅम आपण यूज करतो बरं का. हे झालं आपलं उत्तर. मग आपलं उत्तर कुठलं आहे 10 15 25 मग 20 आपलं उत्तर आहे बरं का. बघा त्याचे फ्री रेजिड्युअल व्हॉल्यूम पण खूप वेळा विचारतात. एवढा एक पण बघून घेऊया. काय फ्री रेजिड्युअल व्हॉल्यूम ऑफ कशाचे क्लोरीनचे. क्लोरीन म्हणजे आपण हे बघा फ्री रेजिड्युअल व्हॉल्यूम ऑफ क्लोरीन म्हणजे काय. आपण क्लोरिनेशनसाठी काय करतो क्लोरीनचे जे पावडर असो टॅब्लेट असो आपण पाणीमध्ये टाकणार आहे. काय बघा ज्यावेळी क्लोरीन किती राहते बघा काय क्लोरीन लेफ्ट इन द वाटर आफ्टर 60 मिनिट. बघा ह्याच्यामध्ये 1 मिनिट कुठे गेलं आपलं एक. बघा हे काय झालं हे लक्षात ठेवा 0.5 ग्रॅम होता किती 20 लिटर डिसइन्फेक्शन करण्यासाठी. ह्याच्यामध्ये ड्युरेशन पण लिहून घ्या म्हणजे टाइम किती लागणार आहे हे पण विचारलेले क्वेश्चन आहे. मी विसरलो बघा सांगायचं बरं का. किती 60 मिनिट. किती 60 मिनिट हे पण इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये 2 लक्षात ठेवा 20 लिटर किती टॅब्लेट एक टॅब्लेटमध्ये 0.5 ग्रॅम आणि ड्युरेशन 60 मिनिट. हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत कुठले बघा हे काय क्लोरीन टॅब्लेट फॉर डिसइन्फेक्शन ऑफ वॉटरसाठी आपण हे यूज करतो बरं का. त्याच्यामध्ये किती आहे त्याच्यामध्ये 1000 टॅब्लेट असते. बघा आपण कुठं गेलतो फ्री रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय जे आपण क्लोरीन पाण्यामध्ये टाकणार आहे ज्याच्यामध्ये किती क्लोरीन लेफ्ट इन द वॉटर आफ्टर 60 मिनिट नंतर किती राहणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. हे पण विचारतात क्वेश्चन बरं का. ड्युरिंग म्हणतो बघा. ड्युरिंग काय ड्रिंकिंग वॉटर आणि ह्याचं बघायचं आपल्याला स्विमिंग पूलचं. इन स्विमिंग पूल सॉरी हे फ्री रेडिएशन व्हॉल्यूम बघतो बरं का आपण. स्विमिंग पूलमध्ये किती असते 1 mg पर लिटर पर आवर. हे काय स्विमिंग पूलमधलं झालं ओके. आणि पोस्ट डिझास्टरमध्ये डिझास्टर वॉटर त्याच्यामध्ये किती असतो 0.7 mg पर लिटर पर आवर एवढी असतो. एकदम लक्षात ठेवण्यासारखं आपलं ड्रिंकिंग वॉटर आपण कितीचं पितो क्लोरीन असलेले ड्रिंकिंग वॉटर किती असणार आहे 0.5 mg लिटर पर आवर. ही खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. आपण ड्रिंकिंग वॉटरमध्ये किती असते क्लोरीन म्हणजे असायला पाहिजे पिण्यासाठी 0.5 ग्रॅम mg पर लिटर पर आवर एवढी असायला पाहिजे. काय फ्री रेसिड्युअल व्हॉल्यूम ऑफ क्लोरीन बरं का. त्याच्यामध्ये ऑर्थोटोडलिन्स टेस्ट म्हणा अजून कुठले अजून अजून एक आहे ना अरे कुठली टेस्ट आहे ते आर्सेनेटिक टेस्ट वगैरे आपण किती टाकले ते पण नेक्स्ट कुठली तरी क्वेश्चन आणू आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूया बरं का. कुठली OT म्हणा आणि OTA टेस्ट. हे झालं तिसरं उत्तर आपले भेटले. हे खूप महत्त्वाचं म्हणून सांगितलं बरं का मी. ही लक्षात ठेवा कुठली ड्रिंकिंग वॉटरमध्ये किती असते.
चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते, द एव्हरेज लेंथ ऑफ अम्बिलिकल कॉर्ड. काय विचारते, अम्बिलिकल कॉर्डची लेंथ. बघा तुम्हाला हे सगळं क्वेश्चन छोटी लाईन आहे असं वाटत असेल बरं का, पण ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी आतमध्ये जातो खूप MCQ आपल्याला भेटतात बरं का. ही पण महत्वाचं आहे. हे इझी असलं तरी पण बरं का, नॉर्सेटमध्ये वगैरे विचारलेले क्वेश्चन आहे. नॉर्सेट म्हणा, RRB म्हणा, ESIC. आपल्याला वाटतं एवढी छोटी क्वेश्चन काय विचारतील. आपण ज्यावेळी बघा अभ्यास करताना आपण मेनली काय चुकणार आहे माहिती आहे का, असले सिल्ली गोष्टीला आपण काय करणार आहे, नेग्लिजन्सी करणार आहे, नेग्लेक्ट करणार आहे. हे काय मला येतच. ज्यावेळी तुम्ही एक्झाममध्ये बसणार, ज्यावेळी स्ट्रेस असते, त्यावेळी आपण एवढी सिल्ली मिस्टेक केलं तर आपला रँक खाली येणार आहे बरं का. म्हणून कधी पण असले छोटे क्वेश्चनच तुम्हाला बुस्टअप करतील म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आणतील एक्झाममध्ये, ज्यावेळी तुम्ही मोठी क्वेश्चनला पण क्रॅक करू शकता. बघा छोटे क्वेश्चनच मी ज्यापर्यंत एक्झाम दिलो, छोटे क्वेश्चनच खूप डिफिकल्ट असते बरं का. जे मोठी लाईनर असते त्याच्यामध्ये खूप इझी क्वेश्चन असते, फक्त आपल्याला त्यांनी राऊंड मारून एका ठिकाणी आणलेलं असते, हे डायरेक्ट विचारते, एवढीच फरक आहे. म्हणजे असं नाही म्हणायचं मला, पण प्रत्येक क्वेश्चन बघा बघा आपल्याला 2 क्वेश्चन विचारले. एक क्वेश्चन मध्ये काय 5 लाईनर विचारले, काय विचारले, असं झालंय तसं झालंय. आता एक दुसरी क्वेश्चन काय, एव्हरेज लेंथ ऑफ अम्बिलिकल कॉर्ड, एक क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन आहे काय आहे, एक फिमेल आहे, तिला 36 वीक प्रेग्नन्सीमध्ये आहे आणि तिचं अबॉर्शन झाले 2 आणि त्याच्या अगोदर 2 ट्विन्स बेबी आहे. तिचं वय 7 आहे, एकाची वय 5 आहे. पण आता ती प्रेग्नन्सी किती आहे, 36 वीकचा. आता अम्बिलिकल कॉर्ड लेंथ किती असणार. मग काय ह्याचा अर्थ दोन्हीच आहे. म्हणजे हे पण 1 मार्कलाच येणार आहे, हे पण 1 मार्कला येणार आहे असं म्हणायचं आहे. पण कुठल्या पण क्वेश्चनला आपण हलक्यात घ्यायचं नाही. ओके चला काय म्हटलंय, द एव्हरेज लेंथ ऑफ अम्बिलिकल कॉर्ड. बघा आपण चला बघूया अम्बिलिकल कॉर्डकडे बघून येऊया. अम्बिलिकल किंवा अम्ब्लायकल, फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, काय पण म्हणा काय अम्बिलिकल कॉर्ड. ओके त्याला अजून नाव आहे बरं का. म्हणजे आपण लास्ट क्लासमध्ये फॉलोपिंटू म्हटलं, त्याला ओव्हिडक्ट म्हणा, असले नाव पण विचारतात बरं का. त्याचं पण विचारलेलं आहे. अम्बिलिकल कॉर्डला अजून काय नाव आहे, फ्युनिस किंवा फनिस म्हणा. फ्युनिस किंवा फ्युजन ही अम्बिलिकल कॉर्डची काय आहे, ऑल्सो म्हणजे दुसरी नाव आहे. बघा हे काय आहे, हे कनेक्शन आहे अम्बिलिकल कॉर्ड. कशामध्ये, कनेक्शन बिटवीन, कोणाकोणामध्ये कनेक्शन आहे बघा, बिटवीन आपले बच्चू आणि प्लॅसेंटा, त्याच्यामधलं कनेक्शन आहे. बघा हे टी शेपमध्ये दिसतं बघा. अपियर कसे टी शेप आपले कॉपर्टी होते बघा तसे. ती कसं आहे असं बघा. हे काय, हे प्लॅसेंटा, ही अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे ही टी सारखं दिसतंय असं म्हणायचं आहे त्यांना. ओके अपियर टी शेप. बघा त्याची एक्झॅक्ट लेंथ किती असणार आहे, एक्झॅक्ट लेंथ 50 सेंटीमीटर असणार आहे. खूप बुकमध्ये डिफरंट दिलेलं आहे, पण ही मी पण हे स्टँडर्ड मधलं आहे बरं का. स्टँडर्ड बुकमधला आपण रेफर करतो, ज्याच्यामधलं आहे 50 सेंटीमीटर ही बरोबर असणार आहे. कुठल्या पण बुकमध्ये तुम्हाला 45 दिले आणि कुठल्या बुकमध्ये 60 दिलं, पण ओके, पण ही एकदम बेस्ट आहे. 50 सेंटीमीटर एकदम ॲक्युरेट उत्तर. बघा ही एक्झॅक्ट झालं. याचं एव्हरेज काय 30 ते 100 सेंटीमीटर असतं बरं का. हे काय एव्हरेज लेंथ, एक्झॅक्ट किती 50. ओके एवढी फॉलो करा तुम्ही. हे झालं अम्बिलिकल कॉर्डची. बघा हे झालं आपलं अम्बिलिकल कॉर्ड. बघा अजून एक क्वेश्चन आहे अम्बिलिकल कॉर्डमध्ये. ॲट द टर्म अम्बिलिकल कॉर्डमध्ये किती वेसल्स भेटते, हे पण खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. तेवढं एक बघूया आपण. अम्बिलिकल कॉर्ड वेसल किती असते सगळ्यांना माहिती आहे. किती 3. किती टोटल 3. कधी बाबा हे पण लक्षात ठेवा, हे टर्म मधलं सांगतो मी. टर्म मध्ये बघा किती असणार आहे, 2 आर्टरी आणि अजून एक कुठला, एक वेन. हे झालं टर्म मधलं. एक लक्षात घ्या, अप टू 4 मंथ ज्यावेळी कन्स्यू होते, ज्यावेळी म्हणजे आपली जे कॉर्ड तयार होते प्लॅसेंटा वगैरे, ज्यावेळीपासून 4 महिनेपर्यंत बघा अप टू 4 मंथ टोटल वेसल्स किती असणार आहे, टोटल वेसल्स 4 असणार आहे. बघा 4 महिन्यानंतर ते 3 मध्ये कन्वर्ट होणार आहे. बघा म्हणजे त्याच्यामध्ये 2 आर्टरी
2 आर्टरी आणि 2 वेन असं असणार आहे. पण बघा इथे किती आहे, ॲट द टर्म एक वेन आहे, 2 आर्टरी आहे. मग आपल्याला काय कळलं, एक वेन मधलं कमी झाले 4 महिन्यानंतर. ज्याच्यामधलं कुठलं वेन बघा, राईट आणि लेफ्ट 2 वेन असते. लेफ्टचे काय, हे ऑब्स्ट्रक्टेड होऊन गेलं जाते आणि लेफ्टचं राहते. लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवा तुम्ही, लेफ्ट इज लेफ्ट म्हणजे लेफ्टवाला राहिला बाबा असे. बघा 2 आर्टरी 2 वेन होता, त्याच्यामधले राईट वेन गेला, मग राहिलं कुठला 2 आर्टरी 1 वेन म्हणजे टोटल 3. एवढेच लक्षात ठेवा. 3 ब्लड वेसल्स तुम्हाला ॲट द बर्थ ऑफ बेबीला ज्यावेळी तुम्हाला दिसले, तुम्ही ऑब्झर्वेशन करतोय, तुम्हाला अम्बिलिकल कॉर्डमध्ये 3 पेक्षा कमी तुम्हाला वेसल्स भेटले तर काय करायचं आहे, डायरेक्ट कोणाला, फिजिशियनला नोटिफाय करायचे, फिजिशियनला नोटिफाय करायचे. हे पण लक्षात ठेवा बरं का. मग आपलं उत्तर काय, एव्हरेज लेंथ ऑफ अम्बिलिकल कॉर्ड 50 सेंटीमीटर. बघा एकदम करेक्ट. 60 पण नाही, 130 नाही, 27 नाही, पण त्यांनी काय विचारलं, करेक्ट दिले आपल्याला. नाही दिलं तर आपण किती, 30 ते 100 सेंटीमीटर एव्हरेज मधलं आपण बघत असतो. ओके चला, हे झालं आपलं उत्तर. कुठलं आहे, पहिलं उत्तर आपलं बरोबर असणार आहे बरं का. चला नेक्स्ट बघा, इकडे डायग्राम आहे बघा, हे अम्बिलिकल कॉर्डचे. हे काय, फिटस. हे काय, हे युटरस. हे काय, हो 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 हो, हे काय, युटरस. प्लॅसेंटा कुठे आहे, प्लॅसेंटा इथं आहे बघा. हे काय, हे प्लॅसेंटा. इथं काय, अम्बिलिकल कॉर्ड. बघा हे तुम्हाला टी दाखवतो मी. हे काय, हे टी असं तयार होतं. हे काय, अम्बिलिकल कॉर्ड आहे. प्लॅसेंटा झाला, युटरस झाला, फिटस. अम्बिलिकल कॉर्ड मध्ये बघा, हे काय, वॉटसन जेली. जेलीला काय सबस्टन्स असते, व्हाईट कलरचं बरं का, हे लक्षात ठेवा, व्हाईट कलरचं. आणि अम्बिलिकल वेन आणि अम्बिलिकल आर्टरी. आर्टरी किती आहे, आर्टरी किती आहे, बघा इथे कुठे गेलं आपलं, ॲट द टर्म मध्ये आर्टरी 2 आणि वेन 1 दिसले ना तुम्हाला, बघा इथे. ओके चला, हे झालं आपलं अम्बिलिकल कॉर्डची डायग्राम. नेक्स्ट काय म्हणते बघा क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग, बघा नॉट म्हटलं बरं काही नाही, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ADHD. ADHD म्हणजे काय, हे भयानक पोरं असतात. अटेन्शन डेफिसिट म्हणजे ह्यांच्या लक्षण असतात. अटेन्शन डेफिसिट, हायपर ऍक्टिव्ह, खूप ऍक्टिव्ह होतात. हायपर ऍक्टिव्ह म्हणजे बसतच नाहीये एका ठिकाणी, ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर आहे ADHD. हे काय, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे बरं का. न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, इनअटेन्शन. बघा काय काय असणार याच्यामध्ये, इनअटेन्शन म्हणजे दुर्लक्ष, म्हणजे लक्ष द्यायचं नाही. जसं तुम्ही या क्लासमध्ये करता, कधी कधी दुर्लक्ष होते बरं का. हे काय झालं, इनअटेन्शन. मराठीमध्ये काय म्हणू शकतो आपण, दुर्लक्ष. काय होणार याच्यामध्ये, डिफिकल्टी होणार आहे. डिफिकल्टी कशामध्ये, सस्टेनिंग, कंटिन्युअली सस्टेनिंग म्हणजे स्टे राहायचंय. अटेन्शनमध्ये आपण काय म्हणू शकतो, स्टे राहत नाही, याच्यामध्ये डिफिकल्टी होते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करताना. हे काय, इनअटेन्शन, दुर्लक्ष. आणि अजून काय म्हणतो, इझिली डिस्ट्रॅक्टेड. हे बघा, हे तुम्ही खूप वेळा होता बघा, इझिली डिस्ट्रॅक्ट. कोणीतरी सांगितले एक्झाम येणार आहे DMRचं, अजून नोटिफिकेशन चाललं नाही, कसं सांगणार आपण, हे सगळे डिस्ट्रॅक्ट. आपण काय करतो, अभ्यास सोडून, बाबा नाही अजून एक्झाम नाही आहे, आपण मस्त टाइमपास करूया, एक्झाम आल्यावर अभ्यास करूया, असं नाही करायचं बरं का. हे काय, इझिली डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही. तुमची काय गोल, एम काय, पहिली जॉब पकडायचे, कुठली, ते पण गव्हर्नमेंटचं बरं का. नर्सिंगमध्ये, प्रायव्हेटमध्ये काहीच नाही. हे काय झालं, इझिली डिस्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये येते. आणि काय, फॉरगेटफुल इन डेली ऍक्टिव्हिटीज. डेली काम विसरता म्हणजे डेली अभ्यास करायचं. ऍक्टिव्हिटीज तुमचं नाही सांगतो बरं का मी, हे कसलं आहे, ADHD मधलं आहे. हे झालं इनअटेन्शन. हायपर, अजून काय, हायपर ऍक्टिव्हिटी. ADHD काय काय होतं याच्यामध्ये, अटेन्शन झालं, डेफिसिट झाला, हायपर ऍक्टिव्हिटी. हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे एका जागावर बसतच नाहीये.
काय म्हणू शकतो आपण, रेस्टलेस बिहेवियर. रेस्टलेस बिहेवियर, रेस्टलेस बिहेवियर. आणि डिफिकल्टी इन सिटिंग म्हणा. डिफिकल्टी इन सिटिंग, एका जागी बसतच नाहीये, एवढं फिरते कंटिन्यू फिरतच हे करतात. आणि भयानक बोलतात, थांबतच नाहीये. टॉक काय म्हणू शकतो, जास्त, एक्सेसिव्हली. टॉक एक्सेसिव्हली. हे झालं. आणि असले सिच्युएशन मधनं पळून पण जातात बरं काही नाही, हायपर ऍक्टिव्हिटी वाले. आणि अजून काय होतं, सॉरी, काय, इम्पल्सिव्हिटी. इम्पल्सिव्हिटी म्हणजे काय, आवेग. त्याच्यामध्ये काय होतं, ऍक्टिंग विदाउट थिंकिंग, ऍक्ट करते त्यांनी काही विचार न करता, विदाउट थिंकिंग असले आवेग सारखं. थिंकिंग. ओके, हे झालं. बघा यांनी काय म्हटले, नॉट म्हटले. काय काय होतं ह्याच्यामध्ये, ओव्हर ऍक्टिव्हिटी म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी होतं का, बरं होतं. इन अटेन्शन होता का, नाही, दुर्लक्षच होता, बरोबर आहे. आणि इम्पल्सिव्हिटी पण आवेग होता. मग डिफिकल्टी इन इटिंग होता का, नाही, डिफिकल्टी इन इटिंग नव्हता. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, डिफिकल्टी इन इटिंग. ही काय, नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ADHD. मग आपलं उत्तर आहे पहिला. ओके, चला बघा इथे थोडी सिम्पटम्स आणलेले आहे मी ADHDचं. बघा काय काय होते, फॉरगेटफुलनेस, विसरायचं सगळे. आणि केअर, बघा काय, केअरलेसनेस म्हणजे एकदम सोडून घ्यायचं, केअरच घ्यायचं नाही. आणि रिस्की बिहेवियर, आणि ट्रबल गेटिंग अलॉंग, डिसऑर्गनायझेशन, एक्सेसिव्ह टॉकिंग म्हणजे बोलतच राहायचं. आणि डे ड्रीमिंग, दिवसामध्ये स्वप्न पाहायचं, झोपायचं आणि स्वप्न पाहायचं. मी DMR मध्ये लागलेलं आहे. मला 60-70 रुपये पगार आले पहिल्यांदाच. मी त्याच्यामधनं काय करणार, अभ्यास करते का, नाही, अभ्यास सोडून कुठे गेला आपण, डे ड्रीमिंग मध्ये असले. बरं का, हे काय, डिफिकल्टीज सिटिंग स्टिल म्हणजे एका जागी बसायचं नाही, इकडे तिकडे फिरत राहायचं. हे झालं ADHDचं. बरं का, ही इन्फंट मध्ये वगैरे भेटतं तुम्हाला. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, 45-year-old पेशंट, बघा किती वर्षाचे, 48-year-old पेशंट आहे. बरं का, पेशंट मिस कोमल आहे, फिमेल पेशंट आहे. आता जस्ट बिन ॲडमिटेड टू द हॉस्पिटल फॉर कशासाठी ॲडमिट झाले, सॉरी ऑब्डोमिनल हिस्ट्रॉक्टमी. बघा यांना काय करायचं आहे, कशासाठी ॲडमिट झालं यांनी, ऑब्डोमिनल हिस्ट्रॉक्टमी म्हणजे हिस्ट्रॉक्टमी करायचं. हिस्ट्रॉक्टमी म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ युटरस. का बाबा, फॉलोविंग डायग्नोसिस ऑफ, बघा युटरस काढायचं, कशामुळे, युटरिन कॅन्सर झाले पेशंटला, म्हणून काय ऑपरेशन ॲडवाइस कशासाठी ॲडमिट झाले त्यांना हिस्ट्रॉक्टमी करायचं आहे. बरं का, आता काय झालंय, रिझल्ट्स ऑफ अ लॅब टेस्ट इंडिकेट दॅट द पेशंट WBC, बघा व्हाईट ब्लड सेलची नॉर्मल हे दिलेलं आहे, म्हणजे काय म्हणू शकतं, लेवल दिलेलं आहे, किती, 9800. बरं का, मोस्ट अप्रोप्रिएट इंटरव्हेन्शन इज, बघा म्हणजे काय विचारलंय, एक 45 वर्षाची फिमेल पेशंट आहे, तिला युटराईन कॅन्सर डायग्नोज झाले, तिने आता हिस्ट्रॉक्टमी सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेलं आहे. आता त्यांचे लॅब टेस्ट बघितल्यावर कळालं त्यांचं WBC किती आहे, 9800. मग आता काय करायचं स्टाफ नर्सने, बघा कॉल द ऑपरेटिंग रूम आणि कॅन्सल द सर्जरी. काय करायचं, पटकन फोन लावायचं, असं पेशंटचे WBC 9800 झाले, आता काय करा तुम्ही, बघा ऑपरेशन कॅन्सल करता का काय करता, बघा कॉल द ऑपरेटिंग रूम अँड कॅन्सल सर्जरी. कॅन्सलच म्हटले, असं 9800 WBC भेटले, मग सर्जरी कॅन्सल करा असं सांगायचं म्हणे. आणि दुसरं मध्ये काय करतंय, नोटिफाय द सर्जन इमिडिएटली. काय करायचं, रिपोर्ट बघितले आपण स्टाफ नर्सने, फोन करायचं डॉक्टरला, हो डॉक्टर साहेब WBC खूप भयानक आले, रिझल्ट त्यांचे किती आहे, 9800 आले, आता काय करायचं, म्हणजे त्यांना इन्फॉर्म करायला सांगते. आणि तिसरं काय म्हणते, टेक नो ॲक्शन ॲज दिस इज अ नॉर्मल वेले. तिसऱ्यामध्ये काय म्हणते, काही ॲक्शन घेऊ नका, मस्त बसा, चहा प्या आणि सर्जरी टायमिंगला पेशंटला पाठवा, असं म्हणताय. आणि चौथा काय म्हणते, कॉल द लॅब आणि हॅव द टेस्ट रिपीटेड. लॅबला फोन करायचा, कसला रिपोर्ट काढला रे तू, परत एकदा काढून द्या म्हणायचं. बघा काय म्हणते, म्हणजे रिपीटेड, दुसरा परत करायचं. बघा का, आपल्याला मेन फोकस कुठं आहे, 9800. बघा आता मी लास्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं तुम्हाला, काय अम्बिलिकल कॉर्डची लेंथ किती होत आहे, यांनी एवढे फिरून काय विचारले आपल्याला, WBCचं नॉर्मल काउंट किती आहे. एवढीच आपल्याला माहिती असलं तर ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होणार आहे. बघा WBCचं
एक मिनिट, WBCचं काय बघायचं आपल्याला, नॉर्मल लेवल कुठं गेलं, ओके भेटला, नॉर्मल WBC. WBC म्हणजे काय, व्हाईट ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल, याची नॉर्मल लेवल आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे ही क्वेश्चन इझिली सुटते. आपलं नॉर्मल लेवल किती असते, 4000 ते 400 झालं, 4000 ते किती झालं 11000 पर. क्यू म्हणजे काय, सेल्स पर. बघा मी काय लिहिलो एक परत एकदा, नाही कुठं गेलं, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, म्हणजे CUMM हे पण लक्षात असायला पाहिजे. सेल्स पर, ती म्हणजे काय, क्युबिक, MM म्हणजे मिलीलीटर, मिलीलीटर ऑफ ब्लड म्हणू शकता. म्हणजे एवढी त्याच्यामध्ये किती आपल्याला WBC भेटायला पाहिजे, 4000 ते 11000. आपण बघा WBC चेक करायचं असेल तर काय आपण असं करतो का, ये बाबा तुला WBC चेक करायचे, त्याचा सगळं ब्लड काढणार आहे, हा ब्लड मध्ये ह्यांचे किती सेल्स आहे मोजून सांगा, असं सांगणार आहे का, नाही. ह्याच्यामध्ये काय, टेस्टमध्ये आपण किती घेतो, 2 ml, एवढीच ब्लड घेतो ना, एवढीच घ्यायचं असते. ज्या रेस्पेक्टेड ब्लड मिलीलीटरमध्ये किती आपल्याला WBC भेटते तेवढ्या अंदाजाने आपण सांगतो बरं का. असं नाही की पेशंटला घेऊन जावा आणि सगळी ब्लड काढा आणि किती सांगा ह्याच्यामध्ये WBC, असं नाही करतो बरं का. म्हणून हे QMM लिहिलेलं असते, म्हणजे सेल्स पर क्युबिक, एवढी मिलीलीटरमध्ये एवढी भेटायला पाहिजे असं बरं का. हे झालं नॉर्मल WBC लेवल. मग पेशंटचे किती होतं, 9800. मग ह्याच्यामध्ये बसते का, 9800 म्हणजे जास्त झाले, कमी झाले का बरोबर झाले, बघा 9800 म्हणजे काय झालं, हे काय नॉर्मल लेवल आहे. मग चला मग ऑप्शनकडे. आता नॉर्मल आहे WBCचं रिपोर्ट. मग आता काय करणार आपण, मस्त चहा पिणार आहे. म्हणजे आपण काय करणार आहे, ते एक नो ॲक्शन, काही करायचं नाही आपल्याला. ॲज दिस इज हे काय, इट्स अ नॉर्मल लेवल, इट्स अ नॉर्मल व्हॅल्यू. मग आपल्याला चहा पित बसायचं. बघा हे झालं आपलं तिसरं उत्तर बरोबर. कॉल द लॅब परत करायचं का गरज नाहीये. नोटिफाय द सर्जन इमिडिएटली, हे पण गरज नाहीये. कॉल द ऑपरेटिंग रूम अँड कॅन्सल सर्जरी, हे पण नाही. मग आपल्याला काय करायचंय, हे नॉर्मल व्हॅल्यू बाबा निवांत बसायचं आहे. हे झालं आपलं उत्तर. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, द फ्लूइड रिप्लेसमेंट. बघा काय म्हणते, फ्लूइड रिप्लेसमेंट ऑफ अ बर्न पेशंट कॅन बी इव्हॅल्युएटेड आफ्टर 48 hours. किती, 48 तासानंतर आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. कशाची, फ्लूइड रिप्लेसमेंटची. कुठल्या पेशंटमध्ये, बर्न पेशंटमध्ये. ओके चला ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे, युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिले, युरिन आउटपुट दिले आणि पेरिफेरल परफ्युजन दिले. ओके चला आपण थोडक्यात बघूया. ट्रीटमेंट इन बर्नमध्ये आपल्याला काय ट्रीटमेंट द्यायचं असतं एवढे बघायचं आपल्याला. बघा त्याच्यामध्ये 3 प्रकार आपण ट्रीटमेंट देतो. ओके, एक आहे एकदम महत्वाचे फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी. ओके फ्लूइड. दुसरा आहे न्यूट्रिशन. तिसरा आहे अँटीबायोटिक. हे असणार आहे ट्रीटमेंट इन कशामध्ये, बर्नमध्ये. बघा सगळ्या बर्न पेशंटमध्ये बघा, ऑल केस ऑफ बर्न, सगळी केस ऑफ बर्नमध्ये आपलं फर्स्ट प्रायोरिटी हे प्रायोरिटी लक्षात ठेवा बरं का. प्रत्येक जे लेंदी क्वेश्चन असते ह्याच्यावरतीच डिपेंड असते प्रायोरिटीवरती. प्रायोरिटी काय असणार आहे, FRT म्हणजे काय, फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी. कुठली, फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी. फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी असणार आहे. ओके पण 2-3 ह्याच्यामध्ये सोडून बरं का. आपण इथे एक्सेप्ट काय, समजा पेशंटला काय झालंय, रेस्पिरेटरी इन्व्हॉल्वमेंट आहे समजा, रेस्पिरेटरी इन्व्हॉल्वमेंट इन द बर्न. रेस्पिरेटरी इन्व्हॉल्वमेंट कशामध्ये, बर्नमध्ये. एक्झाम्पल कुठली असो, फेस असो, नोज असो आणि छाती असो, चेस्ट, याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर ज्यावेळी FRT फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी फर्स्ट प्रायोरिटी नाही आहे. मग कुठली असणार आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी काय असणार आहे,
100% काय O2 म्हणजे ऑक्सिजन बरं का, विथ काय NRBM. हे असणार आहे फर्स्ट प्रायोरिटी कशामध्ये, रेस्पिरेटरी इन्व्हॉल्वमेंट असेल तर. बघा आता बर्नमध्ये आग लागलेली असते, त्याच्यामध्ये मोस्ट जास्त काय असतं त्यावेळेस, कार्बन मोनॉक्साईड पण असतो. बघा कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग मध्ये पण फर्स्ट प्रायोरिटी काय असणार आहे, फर्स्ट प्रायोरिटी काय असणार आहे, त्याच्यामध्ये पण सेम 100% O2 विथ NRBM. हे झालं फर्स्ट प्रायोरिटी. हे दोन्ही सोडून कुठल्या पण बर्न पेशंट असो त्याच्यामध्ये आपली फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपी. आपण एवढे बघितले. बघा फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपी माहिती आहे का तुम्हाला कसं द्यायचं? मला वाटतं लास्ट क्लासमध्ये हे होतं क्वेश्चन, आपण डिस्कस नाही केलं वाटते, आपण थोडक्यात बघूया. याच्यामध्ये 2 प्रकार येते बरं का. FRT मोस्ट कॉमनली यूज जे करते जे सांगतो मी, एक आहे ब्रुकी फॉर्म्युला. त्याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये 2 ml. बघा अजून एक फॉर्म्युला आहे, तुम्ही कन्फ्युजन होत असेल ते काय, अजून एक आहे पार्कलँड फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असेल. बघा हे काय बी फॉर लक्ष ठेवा, बी हे दुसरा नंबरला येते, हे 2 ml. पार्कलँड किती आहे 4 ml. कसं आपण कॅल्क्युलेशन फॉर्म्युला काय 2 ml इंटू पर्सेंटेज ऑफ TBSA म्हणजे काय, टोटल बॉडी सरफेस एरिया, म्हणजे किती पर्सेंटेज ते पेशंटचे भरण झालेले तेवढी. ओके, आणि इंटू काय kg, त्यांनी किती किलोचा आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त हे 2 ml ऐवजी 4 ml असणार आहे, म्हणजे पर्सेंटेज ऑफ TBSA टोटल बॉडी सरफेस एरिया इंटू kg एवढी असणार आहे. हे झालं. बघा म्हणजे कसं करायचं, एक्झाम्पल कुठले घेऊ, एक पेशंटचं समजा 60 kg आहे, किती बर्न झाले त्याचं, बघा 40% म्हणजे त्याला बर्न झालेलं आहे. मग आपण कुठल्या ह्याच्यामध्ये घेऊया, पार्कलँड फॉर्म्युलामध्ये घेऊया. बघा 4 ml बरं का, टोटल बॉडी सरफेस एरिया किती बर्न झाले, ते 60, इथे 60 बरं का, आणि किलो किती आहे, सॉरी इथे 40 आहे ना, मी 60 लिहिलो, सॉरी, हे 40 आणि किलो किती आहे kg, हे 60. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा करा, हे 6 दोन्ही 9400 इंटू 4 नियरली हे 9700 ml पर्यंत येते बरं का. चुकलं तरी पण समजून घ्या बरं का. हे काय झालं, किती झालं 4 ml इंटू 40 इंटू 60 9700 ml पर्यंत झालं. हे काय, हे कॅल्क्युलेशन केलेले 24 तासामध्ये 24 आवर्समध्ये आपल्याला द्यायचं असते. त्याच्यामध्ये आपण डिवायडेड बाय 2 करतात, डिवायडेड बाय ह्याला 2 करा, डिवायडेड बाय 2 केल्यावर काय होणार, 4800 होणार ml. ना आपण जे पहिली पार्ट आहे जे डिवायडेड केलेलं आहे, फर्स्ट 8 तासामध्ये आपल्याला द्यायचं असते, फर्स्ट 8 आवर्स. हे बाकीचं नेक्स्ट 8 आवर्स किंवा नेक्स्ट 16 तास असं. बघा हे 8 तास आणि हे 16 तास किती झालं, टोटल 24 तासमध्ये. हे फर्स्ट 8 तासामध्ये 4800 द्यायचं, त्याच्यानंतर राहिलेले 4800 नेक्स्ट 16 तासमध्ये जायचं असते. मग किती येते बघा, 4800 डिवायडेड बाय 8 मारा, किती होते 700 ml पर आवर. बघा 700 ml पर आवर, एक तासाला 600 ml चालवायला पाहिजे फर्स्ट ह्याच्यामध्ये. किती येते 8 आवरमध्ये. आणि नेक्स्ट काय 16, ह्याच्यामध्ये किती, ह्याच्यामध्ये काय मिळणार 300 ml पर आवर येणार बरं का. हे झालं आपलं फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपीचं कॅल्क्युलेशन. एवढे करतो आपण, असंच मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. नेक्स्ट आपण असंच क्वेश्चन घेऊन डिस्कशन करूया. ओके, हे झालं आपलं. बघा आपण क्वेश्चनच विचारतो. क्वेश्चन काय विचारलं होतं आपल्याला, द फ्लुइड रिप्लेसमेंट ऑफ अ बर्न पेशंट कॅन बी इव्हॅल्युएशन करायचं आपल्याला. मग वेटमध्ये इव्हॅल्युएशन बेटर का, म्हणजे रिझल्ट. आता समजा आता मी जे सांगितलं फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपी आपण दिलो पेशंटला, आपल्याला कसं कळणार रिप्लेसमेंट म्हणजे पेशंटमध्ये रिप्लेसमेंट झालं का नाही ह्याची इव्हॅल्युएशन करायचं आहे आफ्टर 48 आवर्समध्ये. बघा काय काय दिलेलं ऑप्शन, पहिला काय वेट दिलेले. वेटमध्ये काय असणार आहे बघा, वेट काय आहे, ही लॉंग टर्मचं आहे. हे काय लॉंग टर्म फ्लुइड बॅलन्स सांगते. हे लॉंग टर्म फ्लुइड बॅलन्स म्हणजे लॉंग टर्म म्हणजे एवढी पण लांब नाही, म्हणजे डेज मधला. त्यांनी काय विचारलं, फक्त आपल्याला 48 दिवसाबद्दल विचारलेलं आहे. म्हणजे आता हे
एवढी महत्त्वाचे नाही ठरणार, मग वेट पण आपलं वेट गेलं. दुसरं काय म्हटले, युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बघा युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे काय आहे, काय असणार आहे युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? ही युरिन मधला काय म्हणू शकतो आपण, युरिन मधले इंडिकेशन आहे. कशाची? युरिन इंडिकेशन ऑफ, किंवा युरिनचं कन्सन्ट्रेशन. पण काय लिहिलो, एक मिनिट, किंवा कन्सन्ट्रेशन ऑफ युरिनचं लिहून टाकू आपण. हे काय करतंय, स्पेसिफिक हे कन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, म्हणजे कन्सन्ट्रेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला काय कळणार आहे, हायड्रेशन स्टेटस कळणार आहे. हायड्रेशन स्टेटस हे ह्याच्यामध्ये बघा, ह्याची नॉर्मल रेंज विचारतात बरं का, RRB मध्ये आणि ESIC मध्ये विचारलेलं आहे ऑलरेडी. नॉर्मल किती, मी असं लक्षात ठेवलं 10 10 ते 10 किती, 10 ते 10-30. पण लक्षात ठेवा इथं पॉईंट आहे, मी लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं तुम्हाला. हे किती, 1.0102 to 1.030 हे काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं नॉर्मल रेंज आहे. बघा त्याच्यामध्ये हाय झालं तर काय समजायचं, डिहायड्रेशन झाले. आणि लो झालं तर काय, भरपूर पिले यांनी. पिले म्हणजे ओव्हर हायड्रेट झाले पेशंट असं समजायचं. आपण बघा आपल्या गावाकडे मध्ये वगैरे आपले स्वतःचे काय म्हणतो आपण, हायड्रेशन लेवल चेक करायचं असेल तर काय करतो आपण, युरिन चेक करतो. युरिन चेक म्हणजे लॅबमध्ये पाठवायचं नाही, फक्त बघायचं कलरवरती. आता समजा येलो कलर असल्यावर काय समजायचं, म्हणजे आता आम्ही डिहायड्रेटेड आहोत. मग जास्त पाणी प्यायचं. पाणी पिल्यावर कसं होणार आहे, परत ते लाईक अ वॉटर दिसणार आहे. ज्यावेळी काय समजणार, मी हायड्रेटेड आहे. बघा हे देशी जुगाड आहे. हे झालं त्याची. मग ही हायड्रेशन लेवलचे सांगतोय, पण फ्लुइड रिप्लेसमेंटचं काय सांगितलं आहे याच्यामध्ये नाही. मग हे आपले दुसरे उत्तर पण चुकणार आहे. आणि नेक्स्ट काय, पेरिफेरल परफ्युजन. बघा पेरिफेरल परफ्युजन म्हणजे काय, त्याच्यामध्ये स्किन वॉर्मथ म्हणा, स्किन गरम असलेली वॉर्मथ, आणि कॅपिलरी रिफिल हे इन्क्लूड असणार आहे ह्याच्यामध्ये. मग हे कशासाठी असणार आहे, हे इम्पॉर्टंट फॉर असेसिंग. कशासाठी, सर्क्युलेशन इन एक्झाम्पल शॉकमध्ये वगैरे बरं का, हे ह्याच्यामध्ये फायदा होते. कुठली म्हणतो आपण, अरे 4 नंबर लिहिलं नाही, पेरिफेरल परफ्युजन बद्दल. ओके हे झालं. मग आता राहिलं कुठलं आपलं, युरिन. कुठलं राहिलं, युरिन आउटपुट. बघा युरिन आउटपुट हे बघा, हे मोस्ट रिलायबल आहे बरं का, मोस्ट रिलायबल त्याच्यासाठी बेडसाईड इंडिकेटर आहे. आपल्याला लगेच कळते, असं नाही की हा बाबा त्यांची युरिन घेऊन जायला आपलं आणि चेक करून सांगा, नाही. कुठे भेटणार आहे, बेडसाईडला. मोस्ट रिलायबल बेडसाईड इंडिकेटर ऑफ ॲडिक्वेट परफ्युजन. कशासाठी, परफ्युजन. आणि अजून काय भेटणार आहे, फ्लुइड रिसस्टिटेशन. किती फ्लुइड ह्याच्यामध्ये गेलेला आहे इन बर्न पेशंटमध्ये बरं का. हे झालं, मार्क करून ठेवा बरं का. मोस्ट रिलायबल आहे बेडसाईड, म्हणजे आपल्याला लगेच कळणार आहे. कसे बघा, ह्याच्यामध्ये एक नॉर्मल लेवल पण असतात बरं का. किती असणार आहे, आपल्याला एक टार्गेट असते बरं का. याच्यापेक्षा कमी भेटलं तर ते अबनॉर्मल असं समजायचं. अडल्टमध्ये किती असते, 0.52 किती 1 ml पर kg पर आवर. मग काय झालं, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखे 30 ml पर आवर एवढी लक्षात ठेवा की आपल्या हे नॉर्मल झालं बरं का. आणि चिल्ड्रनमध्ये जास्त भेटते बरं का, हायर, कारण त्यांचे मेटाबॉलिक नीड जास्त असते. किती 1 to 2 ml पर kg पर आवर हे झालं. हे नॉर्मल झालं. आणि अजून ह्याच्यामध्ये हे काय, इझी टू मेजर, आपल्याला खूप इझिली भेटणार आहे. इझी टू मेजर अँड
डायरेक्टली आपण युरिन बॅग असतो, आपण डायरेक्टली बघितल्यावर आपल्याला कळणार आहे काय, डायरेक्टली रिफ्लेक्ट्स काय भेटणार, युरिन कुठून येते, रेनल मधला म्हणजे किडनी मधला, रेनल परफ्युजन अँड टिश्यू सर्क्युलेशन आपल्याला डायरेक्ट कळणार आहे बरं का. म्हणून युरिन आउटपुट पेशंटला, ज्या पेशंटचं युरिन कॅथेटर केलेलं असते त्यांचं युरिन आउटपुट मॉनिटर करायची खूप गरज असते. ते सिव्हिअर कंडिशनमध्ये वगैरे लावलेलं असतात. हे झालं युरिन आउटपुट मॉनिटर. मग हे काय भेटलं आपल्याला, हे युज्ड ॲज अ गोल्ड स्टँडर्ड बरं का. हे खूप मस्त म्हणजे एकदम ॲक्युरेट भेटणार आहे. गोल्ड स्टँडर्ड म्हटले बरं का. इन फर्स्ट 48 आवर्समध्ये इन बर्नमध्ये मॅक्झिमम केसेसमध्ये पण यूज होतात आणि बर्नमध्ये तर खूप योगदान आहे ह्याचं बरं का. मग हे आपलं कुठली उत्तर, तिसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, मला वाटते आपण क्लास संपूया. परत बाकी क्वेश्चन नेक्स्ट एपिसोडमध्ये घेऊया. ओके, चला सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही घंटा पण दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळी नोटिफिकेशन येतील. म्हणजे काय, हे काय करायचं, याला टॅप करून ठेवा म्हणजे तुमच्या मोबाईलवरती. ओके, चला लवकरात नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया. धन्यवाद.